कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणलं ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोहम्मदलस अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवीपणे. काही नव्हतं मला, कमरेला पट्टी होते का आपल्याला, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का, कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची भाऊ हाणता येईल तेवढा हाना पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं. बाप गुरुजीला म्हणायचा मी आला तरी चालन, हा ना. कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगले घेतले असते, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या 9 साडीतल्या आईचे आणि फाटक्या धोत्रातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाराला बनियन नव्हतं बनियन, त्याला कुपरी होती. जाऊ द्या, आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती. खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही. हो शर्ट रे, पोरगी जर उशिरा आली ना तर 9 साडीतली आई म्हणायची इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे. आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावलीतीत होती.